नमस्कार. सुभाषित भावार्थ दीप ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. नमो नमः. सुस्वागतम. संस्कृत भाषा ही जगातील प्राचीनतम भाषांपैकी एक मानली जाते. भारतीय भाषांची जननी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या संस्कृत भाषेत अपरंपार ज्ञानाचा ठेवा आहे. संस्कृत सुभाषिते ही संस्कृत भाषेचे जणू दागिनेच आहेत असे म्हटले जाते. थोड्या शब्दात मोठा अर्थ सांगणारी, शर्करा व गुंठित म्हणजेच गोड शब्दात नेमका उपदेश करणारी सुभाषिते हा देववाणीतील अनमोल खजिनाच. शोभनम भाषितम, सुंदर विचार अथवा भाष्य असा सुभाषित या शब्दाचा अर्थ. 2 अथवा 4 ओळीतून तर कधी एका ओळीतूनही प्रत्येक सुभाषित सुविचार मांडते. जसे की विद्याधनम सर्वधनप्रधानम, वयम पंचाधिकम शतम, परोपकारार्थमिदं शरीरम इत्यादी. कधी ते निसर्गातील उदाहरणे देऊन परोपकाराचे महत्त्व पटविते, कधी सज्जन दुर्जन यांच्या वागण्यातील फरक अधोरेखित करते, विद्येचे महत्त्व उपयुक्तता पटवून देते, कसे वागावे कसे वागू नये हे सोदाहरण स्पष्ट करते, सत्य सदाचार सुसंगती यांचे महत्त्व मनावर ठसवते. या सुभाषितांचे कवी अज्ञात, मात्र या असंख्य कवींनी जे सद्विचारांचे दान मुक्त हस्ते दिले त्याचा अर्थ भाव आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा या हेतूने हा प्रपंच. हाडाचे शिक्षक असलेल्या आणि व्यासंगपूर्ण अध्यापनासाठी प्रसिद्ध झालेल्या श्रीयुत विष्णुपंत उपाध्ये गुरुजींनी या सुभाषितांच्या खजिन्यातून काही निवडक सुभाषिते संकलित केलेली आहेत. भारतीय संस्कृतीच्या चिरंतन ठेव्याची ही वानगी व्याख्याने देणाऱ्यांना आणि लेखकांना त्यांच्या प्रस्तुतीची खोली, सुंदरता, आकर्षकता आणि स्वीकार्यता वाढविण्यासाठी खूप उपयोगाची ठरेल यात शंका नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्याकरिता, त्याचप्रमाणे सामान्य माणसांना, समाजाला एवढेच नव्हे तर राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना देखील हे विचार मार्गदर्शक ठरतील असे आम्हाला वाटते. सुभाषितांची रचना प्राचीन कालापासून अगदी सध्याच्या काळातही होत आहे. ही सुभाषिते दिक्कालाबाधित आहेत, म्हणजेच आजच्या वेगवान अशा विज्ञानयुगातही उपयुक्त आहेत. गुरु ज्याप्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना उपदेश करीत, यानी अस्माकं सुचरितानि तानि युष्माभिः आचरितव्यानि नो इतराणि, त्याला अनुसरून आपल्याला आपल्या भूतकाळातील जे काही चांगले शिकण्यासारखे आहे त्याचा प्रत्येकाने आपल्या जीवनात अंतर्भाव करावा या विचाराने 2 व 4 ओळींची सुभाषिते त्यांच्या अर्थ व भावार्थासह आपणा सर्वांसमोर प्रस्तुत करत आहोत. सुभाषितरसास्वादः सुजनैः सह संगतिः, सेवा विवेकी भूपस्य दुःखनिर्मूलनं त्रयम्. अर्थ: सुभाषितांचे रसग्रहण, सज्जनांची सोबत व विचारी राजाची सेवा या 3ही गोष्टी दुःख दूर करणाऱ्या आहेत. सुभाषिताचा भावार्थ: माणसाला रोजच्या आयुष्यात अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. सुख व दुःख या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत हे सत्य असले तरी माणूस जास्तीत जास्त काळ आनंदात राहता यावे यासाठी प्रयत्न करत असतो. वरील सुभाषितातून सुभाषितकार माणसाला आनंदात राहण्याचे मार्ग सुचवित आहे. सुभाषिते ही मनोरंजक तसेच उपदेश करणारी असतात. त्यात व्यवहारातील शहाणपणाच्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तसेच काय केल्याने चांगले होईल, काय घातक हे देखील उदाहरणासह सांगितलेले असते. अशा सुभाषितांचे नियमित वाचन माणसाची वृत्ती सकारात्मक व आनंदी ठेवते. सुजनांचा सहवास माणसाला समाधान, शांतता व सुख देणारा असतो. वेळप्रसंगी वाकडे पडणारे पाऊल योग्य मार्गावर पडेल याची खात्री देणारा असतो. अशा सज्जनांच्या सहवासाने माणूस आनंदात राहतो. म्हणूनच भर्तृहरी देखील सुसंगती काय काय करीत नाही, थोडक्यात सगळे चांगले करते असे म्हणतो.
त्यामुळे चांगल्या व्यक्तींचा सहवास हा देखील सुखद. तिसरी गोष्ट सुभाषितकार सांगतो ती चांगल्या विचारी व्यक्तीची चाकरी. उदरनिर्वाहासाठी माणूस नोकरी धंदा करतो, त्यावेळेला ज्याच्या हाताखाली काम करायचे ती व्यक्ती सच्शील व सत्सद्विवेकी असेल तर दुःख होत नाही. अधिकाऱ्याने हाताखालील व्यक्तीला समजून वेळप्रसंगी त्याची अडचण ओळखून मदत केली तर नोकरी करणारा माणूस अधिक निष्ठेने ते काम करतो. त्यामुळे सहृदय, सत्शील व सदाचारी वरिष्ठाची सेवा चाकरी करणे हाही दुःख निर्मूलनाचा उपाय होय. यः पठति लिखति पश्यति परिपृच्छति पंडितानुपाश्रयति तस्य दिवाकरकिरणैः नलिनीदलमिव विकास्यते बुद्धिः. अर्थात, जो वाचन करतो, लेखन करतो, निरीक्षण करतो, शंका निरसनासाठी शंका अडचणी विचारत असतो, प्रसंगी विद्वानांच्या सहवासात राहून त्यांची सेवाही करतो, त्याची बुद्धी सूर्यकिरणांनी कमळदले उमलावीत तशी विकसित होत असते. आता याचा भावार्थ पाहू. माणसाला ज्ञान आपल्या पंच ज्ञानेंद्रियांमार्फत होत असते. ज्यावेळी एखादा मनुष्य अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळी त्याने अधिकाधिक ज्ञानेंद्रियांचा उपयोग करणे आवश्यक आहे. जो भाग वाचून झाला त्याचे आवश्यकतेप्रमाणे लेखन करणे, त्या वाचलेल्या भागावर काही शंका असतील तर तज्ज्ञ माणसाला विचारून शंकांचे निरसन करून घेणे आवश्यक आहे. वाचन, लेखन, पाठांतर इत्यादी गोष्टींचा उपयोग पुनः पुनः करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्वान ज्ञानी माणसांच्या सहवासात राहणे आवश्यक आहे. आपणाला मिळालेले ज्ञान त्याचा अभ्यास केल्याने व ते ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते पक्के होते व चिरकाल स्मरणात राहते. सुभाषितकाराने सूर्यविकासी कमळाचे उदाहरण दिले आहे. कमळाच्या कळ्यांवर सूर्याचे किरण पडावयाला लागल्यावर कमळाच्या पाकळ्या हळूहळू उमलतात. त्याचप्रमाणे त्या अभ्यासकाची बुद्धी अधिकाधिक ज्ञानेंद्रियांचा वापर केल्याने विकसित होते. अर्थेन भेषजं लभ्यं नैहारोग्यं कदापि च अर्थेन ग्रंथसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः. अर्थात, पैशाने औषध मिळवता येणे शक्य आहे, मात्र चांगले आरोग्य पैशाने मिळवता येत नाही. त्याचप्रमाणे पैशाने भरपूर ग्रंथसंपदा जमा करता येते, मात्र ज्ञान प्रयत्नपूर्वक कष्ट करूनच मिळवता येते. या सुभाषिताचा भावार्थ. या सुभाषितातून सुभाषितकाराने पैसा व आरोग्य तसेच पैसा व ज्ञान यांच्यातील अन्योन्य संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाचे शरीर निरोगी व सुदृढ असेल तर तो खऱ्या अर्थाने आयुष्य सुखात घालवतो. उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, पुरेशी झोप व नियमित व्यायाम तसेच नियमित दिनचर्या आवश्यक आहे. या गोष्टीचा तोल बिघडल्यास आरोग्य बिघडते. पैसा हा औषधे विकत घेण्यासाठी उपयोगी आहे, मात्र त्याने बिघडलेले आरोग्य पूर्ववत करता येत नाही. सुभाषितकार असे सांगतो की आरोग्य बिघडल्यावर पैसा खर्च करण्याऐवजी जर तो सकस अन्न, व्यायामाची साधने यावर खर्च केला तर औषधांविना माणूस निरोगी राहील. कारण पैसा औषधे आणू शकतो, आरोग्य नाही. त्याचप्रमाणे भरपूर खर्च करून पुस्तके विकत घेऊन शोभेची वस्तू म्हणून मांडण्यापेक्षा त्या पुस्तकांचा सखोल अभ्यास करून ज्ञान मिळविले तर त्या पैशांचा योग्य विनियोग झाला असे म्हणता येईल. तसेच त्या पुस्तकांच्या लेखकांची, अभ्यासकांची संपर्क साधून त्या विषयाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पैशाचा विनियोग करणे योग्य ठरेल.